नमस्ते मित्रांनो. बरं का, काही काही विषयामध्ये असं असतं की त्या विषयातील किंवा विषयाच्या संदर्भातील असलेलं एखादं चांगलं जर रेफरन्स पुस्तक असेल तर त्यातल्या प्रत्येक लाईनवरती प्रश्न तयार होत असतो की तुम्ही त्यातला काही भाग गाळू शकत नाही किंवा त्याला सोडू शकत नाही. तुम्हाला ते लाईन टू लाईन प्रत्येक वाक्य ज्या पुस्तकातलं म्हणतं किंवा संदर्भ पुस्तकातलं म्हणतं ते वाचावं लागतं. पण आपल्याकडे ट्रेंड असा आहे की सध्या मार्केटमध्ये जे नोट्स मिळतात ना, त्या नोट्स वाचून आपला अभ्यास झाला आहे किंवा आपण अभ्यास करतो आहे असं समजून घ्यायची लोकांना एक सवय लागलेली आहे. बरं का, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ इतिहासाचं सगळ्यात जर म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीचं सगळ्यात भारी पुस्तक म्हटलं तर स्पेक्ट्रमच आहे. पण स्पेक्ट्रम वाचणं आणि स्पेक्ट्रम वाचून शिकवणं ह्या गोष्टी फारच डिफिकल्ट आहेत. त्याला कारण कशी की उदाहरणार्थ स्पेक्ट्रमचा पूर्वी जो आकार होता तो एकदम छोटासा होता, पण सध्या स्पेक्ट्रमचा जर आकार बघितला तर तो प्रचंड बल्की असलेला दिसून येतो. पण त्याला कारणं पण तशीच आहेत. उदाहरणार्थ युरोपियनांचं भारतातलं जर आगमन बघितलं तर त्याच्यामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले. तर हे कधी आले, कुठल्या काळात आले, त्यांचे कोण कोण इथं प्रतिनिधी होते किंवा सैन्य अधिकारी होते, त्यांनी इथं काय काय केलं, याचा फार पुसटसा उल्लेख नाही आपल्याकडं नोट्स रूपात असलेल्या पुस्तकातनी दिसून येतो. आता हे जे तुम्हाला वाटतं की चाललं आहे ते मस्त चाललं आहे, ॲक्च्युली तसं नसतं. ज्या दिवशी एक 2-4 डिफिकल्ट प्रश्न आले की सोडून द्यायची लोकांची प्रवृत्ती असते की ते करायचंच नाही किंवा त्याचा आपल्याला सोर्स माहिती नाही. कुणाला विचारायला जावं तर ते सगळेजण एकाच नावात बसलेले असतात की सगळेजण नोट्स घेऊनच का नाही तयारी करत असतात. अशावेळी ते लोक तुम्हाला मदत बी काही करू शकत नाहीत. त्यामुळं एखाद्या विषयामध्ये तुम्ही नोट्स करण्यापेक्षा मूळ पुस्तकं करणं कधीही सगळ्यात चांगली गोष्ट असते. पण आपण काय करत असतो की मास कॉपी म्हणतो आपण त्याला. एखाद्या अभ्यासिकेत ज्यावेळी जातो त्यावेळी अगोदर जे तयारी करणारे असतील ते लोक काय करते ते बघतो आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं किंवा काय करायचं नाही ते ठरवतो. आता या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सगळे एकाच लाईनमध्ये किंवा एकाच नावात बसलेला असतो. एकतर सगळ्या जणांची प्रिलिम निघते किंवा त्यातले सगळेच नापास होते. त्यामुळं अशी वेळ जर येऊ द्यायची नसेल तर प्रत्येक जणानं ज्याला सिरियस तयारी करायची आहे त्यानं स्वतःचा मार्ग स्वतः चोखाळला पाहिजे की आपण मूळ चांगली पुस्तकं खरेदी करून जे अभ्यासक्रमाचे जे काही सिलेबस असेल किंवा जे जुने झालेले प्रश्न असतील त्याचा सोर्स शोधायचा. ते प्रश्न कसे सेट केले, त्याचे पर्यायी चार कसे सेट केलेत हे शोधायचे आणि मगच तुम्ही तयारी सुरू करायची. अन्यथा त्याला काही अर्थ नसतो की क्वेश्चन बँक घ्यायची, त्याच्यातला थोडा डाटा दिलेला असतो तो वाचायचा, तोच काय करायचा रट्टा मारायचा आणि त्याच्यावरती आपण अभ्यास केला असं समजून चालायचं. असं होत नाही. अशी लाखो पुस्तकं ती खपलीत, पण ते सगळेजण पास थोडीच होणार आहेत, होणार नाहीत ना ते. त्यामुळे एखाद्या वर्षी खूप चांगला डिसेंट स्कोर येतो एखाद्याचा आणि नंतर 2-4 वर्षे त्याला मार्कच येत नाहीत. तर याची कारणं त्याला शोधावीशी वाटत नाहीत आणि सगळेजण मग एकाच लाईनला बसलेले दिसून येतील. अशी वेळ आपल्यावरती येऊ द्यायची नसेल तर तुम्ही जी पुस्तकं करता ती खूप चांगली करायचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं इन द सेन्स काय